ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचं मनापासून एकदा जोरदार त्यांचं जोरदार टाळ्यापासून एकदा त्यांचं अभिनंदन करूया. लोक किती आहेत विजूभाऊ तुम्ही सांगितलं, लोक किती आहेत यापेक्षा लोक कशासाठी जमलेत हे महत्वाचं आहे. खरं पाहिलं तर 4 नाही 8 दिवस झाले बाबासाहेबांवरती बोलतो. साधं बोलायचं म्हटल्यानंतर माझा आवाज निघत नाही, परंतु या बाबासाहेबांच्या विचारांची ताकद इतकी आहे की आज बोलायला उभं राहिलं तर कंठ सुद्धा खऱ्या अर्थाने फुलून येतो. कारण ही ताकद माझ्या बाबासाहेबांनी दिलेली आहे. म्हणून जय भीम. भारतीय समाजाची उभारणी स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वावरती करू पाहणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत महाकारुणी गौतम बुद्ध, अराजकतेच्या पार्श्वभूमीवर स्वराज्याचं जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण उभे करणारे छत्रपती शिवराय, प्रतिमचंद्र लेखेवर विष्णू विश्ववंदित शिवशेषाय मुद्रा भद्राई राजते ही राजमुद्रा छत्रपती शिवरायांना देणारे त्यांचे वडील शहाजी राजे, ज्या वारसदाराने निद्रेतील 4 तास झोपता स्वराज्यासाठी 20 तास कष्ट करून या स्वराज्याचं रक्षण केलं, त्याचं संवर्धन केलं ते छत्रपती संभाजीराजे, ज्यांच्या खुशीतून या स्वराज्याचं लाडकं स्वप्न साकार झालं, ज्यांच्या मार्गदर्शनाने स्वराज्याचा मार्ग उभा झाला त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ. विद्याविना मती गेली नीतीविना विद्याविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र घातलं. इतके सारे ग्रंथ एका विद्याने केले हे सांगणारे गुलामगिरी शेतकऱ्यांचा असून ब्राह्मणांची कसब यासारखे ग्रंथ लिहून बहुजन समाजाचं मन मनगटाने वैशिष्ट्य बळकट करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एक स्त्री शिकल्यानंतर या गावची सरपंच झाली, शिक्षिका झाली, वकील झाली, डॉक्टर झाली, इंजिनियर झाले, पंतप्रधान झाली, राष्ट्रपती झाले. मात्र या गावातल्या शिक्षिका झाल्या, वकील झाल्या, इंजिनियर झाल्या त्या सावित्रीच्या उपकारामुळे, त्या बाबासाहेबांच्या शिक्षणामुळे त्या आज खरं यायला हव्या होत्या. मात्र जरी नसल्या आल्या तरी त्या जिनं शिक्षण दिलं त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. सगळ्यात महापुरुषांचं अभिवादन घेत असताना जरा वेळ जाईल, म्हणून अज्ञानातून आमच्या समाजाला बाहेर काढण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी प्रयत्न केले त्या सर्व महामानवांना अभिवादन करून आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज असतील या सगळ्यात महापुरुषांना अभिवादन करत असताना माता भीमाई असेल, माता रमाई असेल, माता सावित्री असेल, माता जिजाऊ असेल या सर्वांना अभिवादन करत असताना बुद्धाचा विचार घेऊन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी गाथा लिहिली, कशासाठी गाथा लिहिली तर तुमचा आणि माझा माता ठिकाणावरती यावं यासाठी गाथा लिहिणाऱ्या त्या बुद्धांचा विचार घेऊन चालणाऱ्या जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं लावणी कोली तर करतील माझा खातं देखले क्वचितच जीव घेते. समाजाचं प्रबोधन करत असताना काही समाज कंटक माझा जीव जरी घेतील ना तरी समाज प्रबोधन करणार हे एकाच विचाराला बद्दल आहे आणि समाजाला खऱ्या अर्थाने पेटवणार आहे. शिवरायांच्या गुरु जगद्गुरु संत तुकोबा आहे, माता भीमाई आहे, माता रमाई कुळाच्या एकदा आणि माझ्या बाबासाहेबांना आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अभिवादन करतो. आणि किशोर भाऊ नाराज झाले मी आल्यानंतर विजूभाऊ म्हटले एवढा जयंतीचा कार्यक्रम केला, बॅनर लावले, 2 दिवस आमच्या कैलास भाऊची रिक्षा फिरवली आणि रिक्षा फिरून लोक किती आली. किशोर भाऊ एक शिवाजीराजा होतो, नाही 1000 होत, नाही 500 होत, एक शिवाजीराजा होता जो रयतेचं राज्य निर्माण करतो. एक महात्मा फुले होतात जे महात्मा फुले काय करतात अरे संबंध इथल्या बहुजन वर्गाला शिक्षणाची दारे खुली करतात. आणि एक बाबासाहेब होतो ज्याला 5000 वर्षाचा गुलामगिरीचा इतिहास म्हणून काढतो. माणसं किती आहेत आमच्या विजूभाऊने सांगितल्याबद्दल माणसं किती आहेत हे महत्वाचं नाही, माणसं कशासाठी जमलेत हे महत्वाचं आहे. आणि म्हणून किशोर भाऊकडे एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यांनी तर वाट लागली आमची. किशोर भाऊला सांगायचं किशोर भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, साथ देणारे किडे जातात. वाह जोरदार टाळ्या वाजवा किशोर भाऊसाठी. एकदा विचारपीठावरती उपस्थित असणार आहे आमचे विजूभाऊ असतील, पिके पवार सर असतील, सगळेच मान्यवर रोकडे साहेब आहेत, छानपैकी सूत्रसंचालन केलंय तुकाळे साहेब आहेत, सगळेच माणसं आहेत, आमचे गायकवाड साहेब आहेत, सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पुढे आमचे विकी भाऊ आहेत, सगळेच माणसं आहेत, देखणे साहेब आहेत, गायकवाड साहेब आहेत. आता सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा किशोर भाऊ जेवण ठेवायची नाही. आता 700 लोकांना जेवायला घातलं तुम्ही, 700. अरे जर बाबासाहेब नसते ना तर हा अंगावरचा शर्ट नसता, बाबासाहेब नसते ना तर ही कपडे नसते, अरे बाबासाहेब नसते ना तर ही 2 मध्ये गावकुसाच्या हातमध्ये असणारी खेळ नसते, तर बाबासाहेब नसते ना अरे तुम्हाला आणि मला आज सुद्धा गावकुसाच्या बाहेर राहावं लागलं असतं. आणि जर बाबासाहेब नसते तर राज्यघटना लिहिली नसते, तुमच्या आणि माझ्यासाठी अधिकार मिळाले नसते. आणि जर बाबासाहेब नसते ना तुम्हाला आणि मला
परशुपेक्षा आज सुद्धा ही निवडणूक मिळाली असती जर बाबासाहेबांनी एवढं उपकार तुमच्या माझ्यासाठी केलं. काय घेतलं बाबासाहेबांकडून आम्ही? अरे बाबासाहेब काय आहे? क्रांतीचा विचार आहे म्हणून आवाज आला पाहिजे. जय भीम आवाज आला पाहिजे. खाऊन जे झोपलेत ना त्यांच्या कांठाळ्या बसल्या पाहिजे. कांठाळ्या उद्या नाही बोलायचं त्यांना असल्याला. गौतमी पाटीलच्या डान्सला काय गाव पाहायला येईल, मिरवणुकीला गाव पाहायला येईल, पण नाही करायचं तसलं. मिरवणूक बंद करायची पुढल्या वर्षी, खरंच बंद करायची. का? आपण शेतकरी आहेत विजू भाऊ. जर शेतामध्ये आपण जर ज्वारी पेरली आणि ज्वारी पेरल्यानंतर आपण ज्वारीला 10-26-26 असेल किंवा युरिया हा खत देतो. जर 10-26-26 हे खत दिलं आणि जर ज्वारीची प्रगती झाली नाही तर आपण काय करतो? खत बदलतो, तर ज्वारी चांगली येते. मिरवणुकीनं जर समाजाचं परिवर्तन होत नसेल तर असला धंदा बंद करायचा. असला धंदा बंद करायचा. आणि एक माणूस जरी आला तर पवार साहेब हा बाबासाहेबांचा विचारांचा जागर चालूच ठेवायचा, बंद करायचा नाही. अरे काय बाबासाहेबांचं योगदान आहे? पहिला जय भीमचा नारा झाला पाहिजे. जय भीम, जय भीम हा क्रांतीचा नारा आहे. जय भीम हा समतेचा विचार आहे. जय भीम उद्याच्या नवीन भारताचा विचार आहे. जय भीम अरे शूद्र अतिशूद्रांना समानतेची ओळख देणारा विचार आहे. आणि जय भीम अरे तुमचा आणि माझ्या उद्याच्या भारताचा महासत्तेचा विचार आहे. जय भीम बोलायचं. जय लॉकडाऊन लागलं कोरोनाच्या काळामध्ये, लॉकडाऊन लागलं. बाबासाहेबांनी थांबा लई नका लोळ घेऊ, लई गरम नका होऊ, मी गरम झालोय आता. लॉकडाऊन लागलं, लॉकडाऊन. आणि लॉकडाऊन कशासाठी लागला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कोरोना आला होता. या कोरोनाच्या काळामध्ये माणूस माणसात राहिला नव्हता. सगळ्याच समाजाचं सांगतोय, माणूस माणसात राहिला नव्हता. एकमेकाच्या बरोबर टू व्हीलरवरती फिरत नव्हता. घरात असला तरी बायकोपासून थोडा लांब राहायचा. एवढेच काय, दुसऱ्याच्या घरात जात नव्हता, दुसऱ्याच्या अंगणात जात नव्हता, दारात जात नव्हता. माणसं कोरोनात मेली. स्मशानात एकटी दवाखान्यात त्या माणसांनी काही आरोग्य दूत झाले, त्यांनी माणसांना जाळलं. कोरोना ज्या वेळेस आला कैलासराव, पहिलं लॉकडाऊन लागलं किती दिवसाचं? 15 दिवसाचं असेल, 20 दिवसाचं असेल. पहिलं बरं वाटलं, लोक पत्त्यापाने खेळायची गावातली. नंतर काय करायची? नंतर एकमेकांत मिसळायची. थोडी झाल्यानंतर जसं कडक लॉकडाऊन झालं तसं माणसापासून दूर जायच्या वेळेस जाऊ लागली. नंतर महिन्याचा लॉकडाऊन लागला. माणसाला वाटलं आता काही खरं नाही. आणखी महिन्याचा लागला, लोकांच्या नोकऱ्या गेल्या. लोकांना वाटलं आता काही खरं नाही. माणूस माणसात राहिला नाही. लॉकडाऊन फक्त 4 आणि 5 महिने लागला असेल, परंतु आणि या समाजावरती 5000 वर्षापासून लॉकडाऊन लागलं होतं. या समाजाचं लॉकडाऊन तोडण्यासाठी एक डॉक्टर जन्माला आला. ज्या डॉक्टरला काही गावं याने सामान्य समाजाचं लॉकडाऊन तोडलं, त्या माणसाचं नाव आहे B.R. आंबेडकर. डॉक्टर B.R. आंबेडकर. काय बाबासाहेबांचं योगदान आहे. बाबासाहेब इतके ग्रेट आहेत. उत्तम कांबळे सर असं म्हणतात, मी हिंदू धर्मात आहे. उत्तम कांबळे सर असं म्हणतात की पूर्वी भारतातल्या इथे भारत हे राष्ट्र होण्याच्या अगोदर सटवी नावाची देवी आहे. ती देवी काय करायची? माणूस जन्माला आला की त्याचं भविष्य सांगायची. आणि तिला सांगितलेलं भविष्य तंतोतंत खरं ठरायचं. विजू भाऊ काय सांगायची सटवी? राजाच्या पोटी राजा जन्माला येईल ही सटवी सांगायची. आणि सटवीने सांगितलेलं भविष्य खरं ठरायचं. पैशावाल्याच्या पोटी पैशावाला जन्माला येईल आणि पैशावाल्याच्या पोटी पैशावाला जन्माला यायचा. सटवी खरं सांगायची. काय सांगायची सटवी? सटवी सांगायची जमीनदाराच्या पोटी जमीनदार जन्माला येईल. सटवीने सांगितलेलं भविष्य खरं ठरायचं. गरीबाच्या पोटी गरीब जन्माला येईल. सटवीने सांगितलेलं भविष्य खरं ठरायचं. शूद्राच्या पोटी शूद्र जन्माला येईल. सटवीने सांगितलेलं भविष्य खरं ठरायचं. मात्र एक माणसाचा जन्म झाला आणि त्या दिवशी सटवीचा मृत्यू झाला. ज्या माणसानं गाव कुसाच्या बाहेर असणाऱ्या संबंध लोकांचं भविष्य लिहिलं, बदललं आणि भारताचं सुद्धा भविष्य बदललं. ज्या दिवशी माझ्या बाबासाहेबांचा जन्म झाला त्या दिवशी या भारतातल्या सटवीचा मृत्यू झाला. आणि म्हणून बाबासाहेबांचे उपकार तुमच्या आणि माझ्यावरती आहे ना. आहे याची जाणीव मात्र लोकांना नाही. 100% आहे. मग जर जाणीव असती तर लोक यायला हवी होती. आणि बंद करायचं पुढल्या वर्षी ऑर्केस्ट्रा बंद करायचा. किशोर भाऊ लोक किती आहेत महत्वाचं नाही. अरे बाबासाहेबांचं काय योगदान आहे? काय योगदान आहे बाबासाहेबांचं?
मलाही पुढे व्याख्यानाला जायची आपली 10-15 मिनिटं घेणार आहे. काय बाबासाहेबांचं योगदान आहे? बाबासाहेबांचं योगदान इतकं आहे. बाबासाहेब इतके ग्रेट आहे. लोक म्हणतात बाबासाहेब हिंदूंच्या विरोधातले आहे. तुमच्या गावात अनेक हिंदू आहेत, मी सुद्धा हिंदू आहे. हिंदूंच्या विरोधात ते म्हणतात बाबासाहेब हे मराठ्यांच्या विरोधात, हिंदूंच्या विरोधात दाखवतात. बाबासाहेबांनी फक्त दलितांसाठी काम केलं असं म्हणतात. मला सांगा, रामजींचं आडनाव काय होतं? पहिलं काय होतं? सकपाळ होतं, सकपाळ. आंबेडकर गुरुजी बाबासाहेबांना शिकवायला होते, म्हणून बाबासाहेबांचं आडनाव पडलं आंबावाडेकर. आता खरं पाहिलं तर बाबासाहेब ज्या शाळेत शिकतात त्या शाळेमध्ये कशी अवस्था होती मी सांगणार आहे, नंतर सांगणार आहे. परंतु ते आंबेडकर गुरुजी काय करायचे? बाबासाहेब ज्यावेळेस भुकेला व्याकुळ असायचे, कारण बाबासाहेबांच्या आईचं निधन झालं होतं आणि रामजी बाबा कधी कुठं कामाला जातील सांगता येत नव्हतं. त्यावेळेस उपाशी पोटी शाळेत जावं लागायचं बाबासाहेबांना. आणि बाबासाहेब उपाशी पोटी शाळेत गेल्यानंतर, त्या उपाशी पोटी शाळेत गेलेल्या पाहिल्यानंतर ते आंबेडकर गुरुजी जे आहेत, ते आंबेडकर गुरुजी भाकर आणि भाजी असेल, चटणी असेल, ती बाबासाहेबांना लांबून द्यायचे, लांबून फेकून द्यायचे. खरं पाहिलं तर ती समाजाची रीत होती. समाजाने त्यांना सांगितलं होतं की असं करा. त्याला आंबेडकर गुरुजींचा राहिलाच होता. लांबून ज्यावेळेस ती भाकर, ती चटणी माझ्या बाबासाहेबांना मिळते, त्यावेळेस ती बाबासाहेब खातात आणि बाबासाहेब त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात की मला ती भाकरीची चव अजून सुद्धा माझ्या तोंडावरती रेंगाळते. खूप भाकरीची छान चव होती. एके दिवशी काय झालं, बाबासाहेबांची विद्वत्ता त्या गुरुजींना कळाली आणि गुरुजींनी काय करावं, गुरुजी शाळेत आले आणि गुरुजींनी मिळवलं. म्हटलं भीमा इकडे, आणि भीमा जवळ आला. नुसता जवळ आला नाही, म्हणजे आणखी जवळ आला. आणि त्या आंबेडकर गुरुजींनी बाबासाहेबांना कडकडून मिठी मारली आणि कडकडून मिठी मारल्यानंतर बाबासाहेबांना ते आंबेडकर गुरुजी म्हणतात, अरे आंबावडेकर हे नाव घ्यायला मला तकलीफ होते, मला त्रास होतो. आजपासून तू आंबावडेकर नाही, आजपासून माझं आंबेडकर हे नाव आजपासून तुला मिळणार आहे. आज तू आंबावडेकरचा आंबेडकर होणार आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर झाले. बाबासाहेबांनी 1935 ला एवढ्या घोषणा केली, ज्या धर्मात माझा जन्म झाला तो धर्म मी स्वीकारणार नाही. मला सांगा, बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. पहिला जर हिंदू धर्माच्या विरोधात असते तर विजय पहिले काय केलं असतं? आपली जात बदलली अशी, आपलं आडनाव बदललं असतं. आडनाव बदललं असतं ना, आंबेडकरचं नाव बदललं असतं. बाबासाहेबांनी आंबेडकरचं नाव बदललं नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत आंबेडकर हे नाव राहणार आहे. बाबासाहेब हिंदू धर्माच्या विरोधात नव्हते, ते वाईट प्रवृत्तीच्या विरोधात होते. ही गोष्ट आम्हाला इतर समाजाला सांगावं लागणार आहे. बाबासाहेबांचं कार्यकर्तृत्व काय आहे हे सांगावं लागणार आहे. बाबासाहेब बॅरिस्टर झाले, बॅरिस्टर, आणि लोकांना आनंद झाला. म्हणले बाबासाहेब बॅरिस्टर तुम्ही झालात, आता इथल्या दिनदुबळी लोकांना आता न्याय मिळेल. बाबासाहेब बॅरिस्टर झालेत आणि इंग्रजांना गोष्ट कळाली. बाबासाहेब बॅरिस्टर झाले. इंग्रजांनी बाबासाहेबांना म्हणतात इंग्रज की बाबासाहेब तुम्ही हायकोर्टात न्यायाधीश व्हा. हायकोर्टात न्यायाधीश व्हा म्हटले. तुमच्याने माझ्यासारखा आखता असता तर तो म्हटला असता हायकोर्टात आपण न्यायाधीश होऊ, पैसे कमवू. कशासाठी एवढा त्रास प्रपंचासाठी सहन करायचा आहे? बाबासाहेबांच्या परिस्थिती बाहेर आहे. 4 लेकरं समाजासाठी बाबासाहेबांनी घालवली होती आणि आता इंग्रज म्हणतोय बाबासाहेब हायकोर्टामध्ये तुम्ही न्यायाधीश व्हा. नुसतं न्यायाधीश होऊ नका, तुम्हाला एक बंगला देतो, एसीची गाडी देतो. बाबासाहेब हायकोर्टात न्यायाधीश व्हा. माझे बाबासाहेब ताडक्याने उठले आणि त्या इंग्रजांना सांगू लागले, अरे मी इंग्रजांची गुलामगिरी पत्करण्यासाठी शिक्षण घेतलं नाही. माझा समाज हा 5,000 वर्षापासून गुलामगिरी चिंतन पडलाय. त्या समाजाची गुलामगिरी संपवण्यासाठी मला शिक्षण घ्यायचंय. एक प्रसंग सांगणार आणि मी या ठिकाणी थांबणार आहे. बाबासाहेबांचं योगदान खूप मोठं आहे. खरं अर्धा पाऊण तासात उलटणार नाही, पण मला तिकडे जायचंय. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबासाहेबांचं योगदान खूप मोठं आहे. बाबासाहेब म्हणतात बाबासाहेबांनी काय केलं इतर समाजासाठी? मराठी मोर्चे काढले मराठा आरक्षणासाठी. एका सुद्धा मराठ्याने राजीनामा दिला नाही. ओबीसी समाजासाठी आयोग नेमा, हिंदू कोड बिल आणा, स्त्रियांना समान अधिकार द्या, समान संधी द्या म्हणणारे बाबासाहेब ज्यावेळेस ओबीसी समाजासाठी आयोग नेमत नाही, मराठा समाजासाठी आयोग नेमत नाही, स्त्रियांना समान संधी भेटत नाही, त्यावेळेस केंद्रीय कायदे मंत्री पदाच्या खुर्चीला लाथ मारणारा पहिला आणि शेवटचा माणूस आहे डॉक्टर बी.आर. आंबेडकर.
काय बाबासाहेबांचं योगदान आहे एकच गोष्ट सांगणार आणि मी या ठिकाणी थांबणार आहे. कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब शिकायला गेले आणि कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेल्यानंतर बाबासाहेबांना काही दिवसात एक तार मिळते. तार होती माझ्या रमाईची. एकच गोष्ट सांगणार आहे मी या ठिकाणी थांबणार आहे. गोष्ट आहे रमाईची तार मिळते. रमाईना बाबासाहेबांना लिहिलं, प्रिय साहेब तुमच्या रमाचा तुम्हाला साष्टांग नमस्कार. बाबासाहेब पत्रास कारण असं आहे, बाबासाहेब आपला गंगाधर नावाचा जो मुलगा आहे तो मुलगा आजारी आहे. बाबासाहेब माझ्याकडे जेवढे पैसे होते त्या पैशावरती मी गंगाधरावरती उपचार केले, परंतु डॉक्टर असं म्हणतोय की गंगाधरावरती अधिकचा चांगला उपचार करणं गरजेचं आहे. जर तिच्यावरती उपचार झाला नाही तर गंगाधर जाईल. बाबासाहेब पैसे पाठवा, पैसे मनी ऑर्डर पाठवा. बाबासाहेब बाबासाहेबांना ज्यावेळेस पत्र मिळालं आणि पत्र मिळाल्यानंतर बाबासाहेब पुस्तक वाचत होते लायब्ररीत. पुस्तक ठेवलं आणि बाबासाहेबांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. बाबासाहेबांनी काय करावं? बाबासाहेबांनी पत्र लिहायला सुरुवात केली आणि म्हणतात, प्रिय रमा तुझं पत्र मिळालं. तू म्हटली की गंगाधर आपला आजारी आहे आणि गंगाधरावरती अधिक उपचार करण्यासाठी चांगल्या औषधाची चांगल्या डॉक्टरची गरज आहे. अधिकचा पैसा पाठवा. रमा खरं सांगतो, रमा खरं सांगतो, गंगाधरावरती उपचार करण्यासाठी आणि तुम्हाला पाठवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत रमा, माझ्याकडे पैसे नाहीत. मी एक वेळचा जेवतोय रमा, मी एक वेळचा जेवतोय. एवढं सांगितलं असतं तर थांबलो शकलो असतो. पण पुढे माझे बाबासाहेब म्हणतात की रमा, अगं रमा गंगाधरावरती उपचार करत असताना तू तुझ्याकडे असलेले पैसे वापर आणि जाणार नाही जमलं तर गंगाधराला जायचं असेल ना तर गंगाधराला जाऊ दे रमा, गंगाधराला जाऊ दे. हे पत्र ज्यावेळेस बाबासाहेबांनी पाठवलं रमाईपर्यंत पोस्टमन घेऊन आला. रमाईला वाटलं बाबासाहेबांनी मनी ऑर्डर पाठवली आहे. रमाई धावत पळत त्या पोस्टमनकडे गेली. बाबासाहेबांचं पत्र मिळालं, मनी ऑर्डर मिळाली नाही. आणि ज्या वेळेस माझी रमाई पत्र वाचायला सुरुवात करते, बाबासाहेबांनी लिहिलं होतं की रमा गंगाधराला जायचं असेल तर जाऊ दे रमा. हे शब्द वाचल्यानंतर माझ्या रमाईच्या डोळ्यातून काळजाला पीळ पडला, डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. आणि पुढे वाचलेलं रमाईने ज्यावेळेस आणखी वाचलं तर त्यावेळेस बाबासाहेबांनी लिहिलं होतं, रमा मी एक टाइम जेवतोय, उपाशी राहतोय रमा, आणि माझ्याकडे गंगाधराला पैसे उपचारासाठी पाठवायला नाही रमा. हे वाचल्यानंतर माझ्या रमाईची अवस्था काय झाली तुम्हाला सांगतो. रमाई ठसा रडायला लागली. रमाईकडे जेवढे पैसे होते माझ्या रमाईने गंगाधरावरती उपचार केले आणि विजूभाऊ व्हायचं ते झालं. गंगाधराचा मृत्यू झाला. माझ्या रमाईने काय करावं? ते पोरग घरी आणलं. अहो कोणताही माणूस मेला की त्याच्यावरती अंत्यसंस्कार करत असताना त्याला चांगले कपडे घालतात, नवीन कपडे घालतात, मग अंत्यसंस्कार करतात. माझ्या रमाईकडे पैसे नव्हते, माझ्या बाबासाहेबांकडे पैसे नव्हते. माझ्या रमाईने स्वतःचं लुगडं फाडलं आणि त्या गंगाधरावरती गुंडाळलं आणि त्याच्यावरती अंत्यसंस्कार केलं. जगातली पहिली माता अशी आहे की आपल्या पोराला फिगर नवीन कपडे घालतात त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले. आणि जगातला पहिला बाप असा आहे की ज्याने सांगितलं माझं लेकरू जात असेल तर जाऊ दे. ती दगड ठेवला असेल काचावरती. रमाई दुसऱ्या दिवशी उठली आणि माझी रमाई उठली आणि ती रडत बसली नाही. माझी रमाई उठली, सकाळी धावत पळत गेली कुठे? त्या फळांच्या भागामध्ये, त्या दादरच्या भागामध्ये माझी रमाई जाते आणि रमाई शेण गोळा करते. शेण नुसतं शेण गोळा करत नाही, अहो त्याच्या गवऱ्या कापते आणि त्या दादरच्या भागामध्ये विकते, स्वतःचा प्रपंच चालवते आणि राहिलेल्या पैशातून माझ्या बाबासाहेबांना मनी ऑर्डर पाठवते. या रमाईचा त्याग, माझ्या बाबासाहेबांचा त्याग आणि आमच्या समाजाला कधी कळणार आहे? मग हा जर त्याग करत असेल कशासाठी जयंती करायची? कशासाठी करायची? अरे बाबासाहेब किती ग्रेट आहे. अरे बाबासाहेब तोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत बाबासाहेब राहणार आहे. तुम्ही जयंती केली म्हणून बाबासाहेब मोठे होत नाहीये. तुम्ही जयंती केली म्हणून बाबासाहेबांचा विचार मोठा होत नाहीये. बाबासाहेबांचा विचार मोठा करायचा असेल तर आम्ही काय करतोय याच्याकडे लक्ष द्यायला हवं. पुढल्या वर्षी जयंतीचा कार्यक्रम घ्यायचा, व्याख्यान ठेवायचंच. काय करणार आहे? डीजे वरती नाचवून बाबासाहेब कळत नाही. बाबासाहेबाच्या जयंतीला डीजे लावताना पुढे गाणं लावता. आला बाबूराव, अरे लाजा वाटल्यापासून दारू पिऊन आम्ही बाबासाहेबाच्या जयंतीला नाचतो. बाबासाहेबांनी सांगितलं व्यसन करायचं नाही.
मात्र आणि मी नेहमी सांगत असतो, या भारतामध्ये नाही तर या जगामध्ये असा एकमेव माणूस आहे की ज्याला 50,000 ग्रंथ विकत घेतले आणि 50,000 ग्रंथापैकी जवळजवळ 35,000 ग्रंथ वाचले. पुस्तकासाठी बंगला बांधणारा भारतातलाच नाही तर जगातला पहिला आणि शेवटचा माणूस आहे, त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून बाबासाहेबांचं चरित्र आम्हाला नाचायला शिकवत नाही भावंडांनी, तर बाबासाहेबांचं चरित्र आम्हाला वाचायला शिकवतो. ही गोष्ट कधी लक्षात येणार आहे आम्हाला. बाबासाहेब बॅरिस्टर झाले आणि ज्यावेळेस बुटीने आले ना सर, आता समाजाला लोकांना वाटलं बाबासाहेब आले, बाबासाहेब आले, बाबासाहेब आले. लोक गेली बाबासाहेबांना पाहिला. माझी रमाई काय करत होती, माझी रमाई काय करत होती, तर त्या 10 बाय 10ची जी खोली आहे ती खोली साफ करत होती. माझे बाबासाहेब येत आहेत, माझे बाबासाहेब येत आहेत. ती रूम साफ करत होती आणि कुणीतरी म्हटलं अगं रमा तुला नाही यायचं का ग. त्यावेळेस रमा म्हटली यायचं. माझी रमाई निघाली, फाटकं लुगडं घातलं. फाटक्या लुगड्यावरती किती किती तिकडं लावली होती. रमाईला त्या लुगड्याचीच लाज वाटावी. माझ्या रमाईनं काय करावं, रमाईनं तिला आठवलं एक कोल्हापूरचा राजा, त्या राजानं माझ्या बाबासाहेबांचे मिरवणूक त्या हत्तीवरून त्या कोल्हापूरमध्ये काढली होती आणि बाबासाहेबांना एक फेटा दिला. तो फेटा माझ्या बाबासाहेबांना जपून ठेवला, त्या ट्रंक मध्ये ठेवला. तो फेटा माझ्या रमाईनं काढला. लुगडं नाही म्हणून माझ्या रमाईनं काय करावं, तो फेटा गुंडाळला आणि बाबासाहेबांना भेटायला पाहिला त्या भंगरावरती गेले. सगळी लोक आली. बाबासाहेबांची नजर रमाईला शोधत होती. ज्यावेळेस रमाई पुढे आली त्यावेळेस कोणाच्याच लक्षात आलं नाही, पण बाबासाहेबांनी रमाईला पाहिल्यानंतर माझ्या बाबासाहेबांच्या काळजाला पीळ पडला. बाबासाहेबांना प्रचंड दुःख झालं, कारण रमाईला लुगडं नाही. माझी रमाई शाहू महाराजांना दिलेला फेटा घालते, लुगडं म्हणून वापरते आणि समोर येते. हे पाहिल्यानंतर बॅरिस्टर झालेल्या बाबासाहेबांना काय वाटलं असेल, काय वाटलं असेल बाबासाहेबांना. आज तुम्हाला गाडी आहे, घोडी आहे, आम्ही कशासाठी शिक्षण घेतो, अरे स्वतःच्या उन्नतीसाठी शिक्षण घेतो. लाजा वाटल्या पाहिजे, समाजाचा कधी विचार करणार आहोत आम्ही. आणि बाबासाहेब फक्त म्हणतात दलितांचे. दुर्दैव आहे या देशाचं, मराठ्यांचा एक सुद्धा माणूस बाबासाहेबांच्या जयंतीला बाबासाहेबांची जयंती करत नाही. पण प्रबोधन चळवळीचा भाऊ खरंच परिणाम होतो. 19 फेब्रुवारीला देण्यामध्ये माझं व्याख्यान होतं. पवार सर पहिल्यांदा मी अनेक ठिकाणी अनेक महाराष्ट्रात गेलो, परंतु या देण्यामध्ये 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्तानं संयुक्त जयंती झाली आणि मराठीच्या पोरांनी बाबासाहेबांची जयंती सुद्धा 19 तारखेला देण्यात केली. हे खरं अर्थानं काम आहे. काय बाबासाहेबांचा विचार आहे. बाबासाहेब हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. खरं पाहिलं तर एक तास पाहिजे होता. बाबासाहेब हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. शेतकऱ्यांना अरे शेती या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा द्यायला सांगणारा भारतातला पहिला आणि शेवटचा माणूस म्हणजे B.R. आंबेडकर. अरे बाबासाहेब काय आहे, बाबासाहेबांनी महिलांसाठी समान वेतन समान कायदा केला, पुरुषाच्या बरोबरीने हक्क दिले, आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीत समान हिस्सा दिला, महिलांसाठी सगळे कार्य बाबासाहेबांनी महिलांना अधिकार दिला, मताचा अधिकार दिला. बाबासाहेबांनी कामगार इथे बरोबर आहेत, बरेच आहेत. कामगारांना जर अशी लाजा वाटल्या पाहिजे. जर बाबासाहेब नसते ना तर त्या कंपनीमध्ये 18-18, 20-20 तास काम करावं लागायचं. बाबासाहेब कामगार मंत्री झाले आणि बाबासाहेबांनी पहिला नियम केला, कामगाराला फक्त 8 तास काम करता येईल आणि 8 तासाच्या वर कोणत्याही मालकाला कंपनीत ठेवण्याचा अधिकार कामगाराला नाही. जर ठेवलं, त्याच्या मनाच्या विरोधात ठेवलं तर त्याच्या विरुद्ध कोर्टात केस करता येईल आणि जर त्या कामगाराच्या इच्छेने ठेवलं तर त्याला ओटी देण्याचा, ओव्हर टाइम देण्याचा, अधिक काम अधिक वेतन देण्याची तरतूद जगातल्या पहिल्या भारतातल्या माणसानं केली. त्याचं नाव आहे B.R. आंबेडकर. बाबासाहेबांचं खूप योगदान आहे. घराघरात लाईटी आल्या विजूभाऊ. पाण्याद्वारे वीज निर्मितीचा पहिल्या प्रकल्पाला मान्यता देणारा भारतातला एकमेव माणूस, त्याचं नाव आहे B.R. आंबेडकर. बाबासाहेबांनी काय केलं, ह्या ज्या वीज आहे त्या विजेचं सरकारीकरण केलं. आमच्या राज्यकर्ते इतके दुर्दैवी आहेत, त्यांनी याचं प्रायव्हेट खाजगीकरण केलं. बाबासाहेब काय आहे, बाबासाहेब खूप ग्रेट आहे. पुढल्या वर्षी नक्कीच आणखी सांगेल, परंतु जाता जाता फक्त एकच सांगतो, लक्षात ठेवा. काय सांगतो, त्या अजिंक्य ताऱ्याच्या डोंगरावरती बाबासाहेब फिरायला गेले आणि अजिंक्य ताऱ्याच्या डोंगरावरती बाबासाहेब फिरायला गेल्यानंतर बाबासाहेबांना तहान लागली आणि तहान लागल्यानंतर बाबासाहेब एका विहिरीच्या ठिकाणी येत आहेत आणि विहिरीच्या ठिकाणी आल्यानंतर बाबासाहेब त्या विहिरीतलं पाणी पित आहेत. बाबासाहेबांच्या बरोबर अनेक माणसं होती, अनेक पोरं होती. पोरांना माहित होतं पुढे काय होईल, पोरं पळून गेली. आता मात्र माझ्या बाबासाहेबांनी काय करावं, माझ्या बाबासाहेबांनी मात्र पळून गेले नाही. त्या विहिरीचा मालक आला आणि विहिरीचा मालक आल्यानंतर त्या विहिरीच्या मालकाने बाबासाहेबांना विचारलं, कोण रे तो म्हटला, मी भीमा. तुझी जात कोणती आहे?
तो विहिरीचा मालक म्हणतोय बाबासाहेब म्हणतायत मी महार. त्या विहिरीच्या मालकानं पाठीवरती वळ उठेल इतकं बाबासाहेबांना मारलं. बाबासाहेबांची पाठ सोडून काढली. पाठ बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि मनातल्या मनात बाबासाहेब म्हणतात की जर हे पाणी पिण्या